लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या या डिबेटकडनं त्या बऱ्याच अर्थी खऱ्या ठरल्यात. म्हणजे त्यांना वाटलं होतं की ट्रम्प ही डिबेट सहज जिंकेल किंवा कमला हॅरिसला जास्ती बोलता येणार नाही. पण कमला हॅरिसनी सगळ्यांना एका अर्थी असं म्हणता येईल की शी एक्सिडेड दी एक्सपेक्टेशन आणि जवळजवळ 1 तास 45 मिनिटं त्यांनी ट्रम्पला बराच त्रास दिला. ट्रम्पला अशा गोष्टी बोलायला भाग पाडलं ज्या त्याला बोलायच्या नव्हत्या. की सगळेच निर्वासित स्थलांतरित मेक्सिकोतून येत आहेत असं नाही, ते मेक्सिकोच्या मार्गे येतात. भारतातल्या कोणत्या राज्यातून अशा पद्धतीनं निर्वासित अमेरिकेत जात आहेत? हेती या देशातनं बरेच निर्वासित इथे आलेत, पण याचा अर्थ असं नाही की ते लोकांचे पाळीव प्राणी चोरून ते खात आहेत आणि त्याची कोणी कसली पुष्टी केलेली नाही किंवा कोणी ते कन्फर्म केलेलं नाही आहे की असं काही झालंय. त्यामुळे हा मुद्दा त्यांनी मांडून एका अर्थी स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतला या डिबेटमध्ये. हेल्थकेअर हा इथे फार एक कॉम्प्लेक्स मुद्दा आहे, कारण का तुम्हाला चांगल्या हेल्थकेअरसाठी इन्शुरन्स असावा लागतो आणि इन्शुरन्स बराच महाग आहे. इन्शुरन्स कंपन्या तुमचं हेल्थकेअर कंट्रोल करतात. त्यामुळे एखाद्याला खरंच नोकरी नसेल किंवा एखाद्याकडे पैसे कमी असतील तर हेल्थकेअर हा त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा होऊ शकतो. पहिल्यांदा रशिया युक्रेन युद्धाबद्दल बोलूया. याचा या निवडणुकांवर कसा परिणाम होईल? युक्रेनला जे क्षेपणास्त्र किंवा सगळे हे अमेरिकेने सप्लाय केले, त्यामुळे अमेरिकेचा स्वतःचा सप्लाय आता बराच संपत आला आहे. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आणि टॅक्सपेअर्ससाठी हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. पण कमला हॅरिस जर राष्ट्राध्यक्ष झाल्या तर गाझामधला जो हिंसाचार आहे, मुलांवरचे महिलांवरचे अत्याचार आहेत, ते कुठेतरी थांबवू शकतील? H1 असेल किंवा ग्रीन कार्ड असेल आणि त्याचा सगळ्यात जास्त तोटा भारतीय लोकांना सहन करायला लागलेला आहे. राहुल गांधींनी तर मोदींना चर्चेचं आमंत्रण सुद्धा दिलं होतं. तुम्हाला पर्सनली काय वाटतं की अशी डिबेट्स भारतामध्ये व्हावीत का? आणि अमेरिका आणि भारत यांच्यात काय फरक आहे? कमला हॅरिस या त्या अँकर बरोबर डोसा बनवत होत्या, मसाला डोसा बनवत होत्या, तर त्यांचं हे जे इंडियन कनेक्शन आहे हे किती चर्चेत आहे? कोस्टल साईडला लोक रिपब्लिकन पार्टीला मतदान करतात किंवा डेमोक्रॅटिक पार्टीला मतदान करतात, पण मिडल अमेरिका जी आहे ती ह्या इलेक्शनचा रिझल्ट ठरवते. नमस्कार, मी आरती कुलकर्णी आणि वन इंडिया मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हे वर्षच निवडणुकांचं आहे. जगभरामध्ये, देशात, वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणुकांची धामधूम सुरू आहे. फ्रान्स आणि ब्रिटनची निवडणूक झालेली आहे, भारतामध्ये लोकसभेची निवडणूक झाली आणि आता सगळ्या जगाचं लक्ष लागलंय ते अमेरिकेच्या निवडणुकीकडे. अमेरिकेची निवडणूक ही राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक आहे आणि आपल्याला माहिती आहे डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस अशी ही लढत आहे. अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये प्रेसिडेन्शियल डिबेट म्हणजे राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारांमधला वाद, चर्चा याला सगळ्यात जास्त महत्व असतं. आणि अलीकडेच जे प्रेसिडेन्शियल डिबेट झालं त्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत सिनियर जर्नलिस्ट रोहित कुलकर्णी. रोहित कुलकर्णी अमेरिकेमध्ये अनेक वर्ष पत्रकारितेमध्ये काम करतायत. सध्या ते मीडिया कन्सल्टंट म्हणून सुद्धा कार्यरत आहेत आणि त्याबरोबरच व्हॉइस ऑफ अमेरिका या चॅनेलचे संपादक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. आपण रोहितशी बोलणार आहोत याच निवडणुकांबद्दल. रोहित, सुरुवात तर अशी करेन की हे जे प्रेसिडेन्शियल डिबेट झालं हे कमला हॅरिस यांचं पहिलं डिबेट होतं आणि कमला हॅरिस यांची कामगिरी अतिशय चर्चेमध्ये आहे. यानंतर आता अमेरिकेमधलं वातावरण कसं बदललंय? लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या या डिबेटकडनं त्या बऱ्याच अर्थी खऱ्या ठरल्यात. म्हणजे त्यांना वाटलं होतं की ट्रम्प ही डिबेट सहज जिंकेल किंवा कमला हॅरिसला जास्ती बोलता येणार नाही. पण कमला हॅरिसनी सगळ्यांना एका अर्थी असं म्हणता येईल की शी एक्सिडेड दी एक्सपेक्टेशन. त्यांच्याकडनं ज्या अपेक्षा होत्या त्याच्यापेक्षा त्यांचा परफॉर्मन्स खूपच छान होता आणि जवळजवळ 1 तास 45 मिनिटं त्यांनी ट्रम्पला बराच त्रास दिला. ट्रम्पला अशा गोष्टी बोलायला भाग पाडलं ज्या त्याला बोलायच्या नव्हत्या आणि जे त्याचे स्ट्रॉंग मुद्दे होते, जसं इमिग्रेशन किंवा निर्वासितांचा मुद्दा आहे किंवा इकॉनॉमीचा मुद्दा आहे आणि अबॉर्शन जो डेमोक्रॅटिक पार्टीसाठी अतिशय जिव्हाळ्याचा मुद्दा आहे, या तिन्ही मुद्द्यांमध्ये त्या ट्रम्पकडे जे पॉईंट्स होते बोलायचे तेवढे त्याला बोलता नाही आले. शेवटी त्यांनी प्रयत्न केला, पण एका अर्थी कमला हॅरिस या डिबेट जिंकल्या असं म्हणायला हरकत नाही. त्यांवर तर बोलूयाच. आणि कमला हॅरिस डिबेट तर जिंकलेले आहेत, पण अमेरिकेमध्ये निवडणुकींच्या आधी जे सर्वे केले जात आहेत आणि प्रत्यक्ष मतदानाच्या नंतर काय परिस्थिती असेल? कमला हॅरिस डिबेट प्रमाणेच निवडणूक सुद्धा जिंकतील का? ते सांगणं आत्ता अवघड आहे, कारण का डिबेटच्या नंतर जे सर्वे केले गेले त्यामध्ये परत असं निष्पन्न झालं की इकॉनॉमीबद्दल अजूनही ट्रम्पला लोक जास्ती सपोर्ट करतायत आणि जरी त्या डिबेट जिंकल्या असल्या तरी एका साईडचं मत असं होतं की त्यांनी डिबेटमध्ये छान परफॉर्म केलं, त्यांची तयारी जोरात होती, पण याचा अर्थ त्या काम करू शकतीलच असं नाही आहे.
पण जी डेमोक्रॅटिक किंवा इंडिपेंडंट जी लोक आहेत ज्यांच्यासाठी ही डिबेट अतिशय महत्त्वपूर्ण असते की त्यामुळे त्यांचं मत बदलू शकतं, त्यांच्या दृष्टीने विचार करता कमला हॅरिसनी कुठे ना कुठे हे दाखवून दिलंय की त्या राष्ट्रपती बनण्यासाठी तयार आहेत आणि त्या ट्रम्प सारख्या माणसाला सहज टक्कर देऊ शकतात. ओके. त्या कॅलिफोर्नियाच्या अटर्नी जनरल होत्या आणि ट्रम्प यांच्यासारख्या अनेक माणसांना मी चांगलाच धडा शिकवलाय, असं कमला हॅरिस म्हणाल्या. पण रोहित, जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामधलं पहिलं डिबेट किंवा त्याच्या आधीची डिबेट सुद्धा ट्रम्प यांची, त्याच्यानंतर आत्ताच्या या डिबेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प कसे वाटले तुम्हाला? एक ह्याच्यात गोष्ट मी आवर्जून सांगू इच्छितो की ट्रम्प हे पहिले कॅन्डिडेट आहेत की ज्यांनी आत्तापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात जास्त डिबेटमध्ये भाग घेतलाय. त्यामुळे ट्रम्पसाठी डिबेट करणं ही काही नवीन गोष्टी नव्हती. त्याच्या कमला हॅरिसचं हे पहिलं डिबेट होतं ॲज अ प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट. तर लोकांची अशी अपेक्षा होती की ट्रम्प त्यांना अगदी आरामात त्यांच्या प्रश्नांना उत्तर देईल किंवा या डिबेटमध्ये तो जास्त भारी पडेल. मी म्हणल्याप्रमाणे कमला हॅरिस अतिशय अपेक्षांच्या वरती जाऊन त्यांनी काम केलं किंवा या डिबेटमध्ये दाखवून दिलं की त्या तयार आहेत आणि ॲट द सेम टाइम त्यांनी त्यांचे मुद्दे अगदी ठासून मांडले, जे ट्रम्प इकॉनॉमी किंवा इमिग्रेशनच्या मुद्द्यावरती सुद्धा जास्त बोलू शकला नाही. आणि कुठे ना कुठे त्यांनी या डिबेटसाठी जी तयारी केली होती ती तयारी या डिबेटच्या ह्याच्यामध्ये दिसून आली. बरोबर. आपण बॉडी लँग्वेज आणि एकूण त्यांचा परफॉर्मन्स, एकमेकाला मारलेले टोमणे ह्याच्याबद्दल बोलूया. पण आता थेट मुद्द्यांकडे येऊया. तुम्ही पुन्हा पुन्हा इमिग्रेशनच्या मुद्द्यांचा उल्लेख करताय. म्हणजे बेकायदेशीर निर्वासितांचा किंवा बेकायदेशीर स्थलांतरितांचा जो प्रश्न आहे, मेक्सिकोमधून येणारे निर्वासित आहेत, स्थलांतरित आहेत, त्याबद्दल ट्रम्प यांची काय भूमिका आहे आणि कमला हॅरिस यांचा काय स्टँड आहे? गेली 3-3.5 वर्ष निर्वासितांचा मुद्दा खूप मोठा झाला इथे, कारण का निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे मेक्सिकोमधून अमेरिकेत आलेत. आणि या बाबतीत निर्वासितांचा मुद्दा आणि इमिग्रेशन बिल हे याच्यावरती गेली 20-25 वर्ष अमेरिकेमध्ये डिबेट चाललेली आणि त्याच्यात दोन्ही पार्ट्यांचा वेगवेगळा काय म्हणतात त्याला आउटलुक आहे. एकीकडे रिपब्लिकन त्याला ट्रम्पला हे निर्वासितांचे लोंढे अमेरिकेत येणं पसंत नाही आहे, कारण का त्याचा भार अमेरिकेच्या इकॉनॉमीवरती पडतो. अमेरिकेच्या एकंदरीत सरकारी यंत्रणेवरती भरपूर त्याचा भार पडतो. व्हेअरएज डेमोक्रॅट्स त्या बाबतीत थोडे उदारमतवादी आहेत. तर गेल्या 3-3.5 वर्षात आकडे बरेच ट्रम्पच्या मते जवळजवळ 20 मिलियन म्हणजे 2 करोड लोक इथे आली आहेत. मीडियाच्या मते जवळजवळ 11 किंवा 12 किंवा 13 मिलियन म्हणजे 1.3 करोड लोक इथे आली आहेत. आपण असं लक्षात ठेवूयात की मे बी 1.5 करोड लोक अमेरिकेमध्ये या इल्लीगल मार्गाने मेक्सिकोमधून आली आहेत आणि ती सगळी लोक काही मेक्सिकोमध्ये नाही आहेत. ती लोक एल साल्वाडोर, होंडुरास, इव्हन भारतातनं काही लोक त्या मार्गे येतात जे इल्लीगली इथे येतात. तर त्यामुळे हे निर्वासितांचा मुद्दा हा गेल्या काही महिन्यात अतिशय मोठा मुद्दा झाला. आधी इकॉनॉमी हा मोठा मुद्दा होता, पण आता सध्या निर्वासितांचा मुद्दा खूप मोठा झालाय, कारण का बरेचसे यातले निर्वासित हे न्यूयॉर्क, सियाटल किंवा बाकी मोठ्या शहरांमध्ये, ज्या शहरांमध्ये डेमोक्रॅटिक राज्य आहे अशा शहरांमध्ये जाऊन राहायला लागलेत आणि तिथे बरेच त्यांच्यामुळे प्रॉब्लेम निर्माण झालेत, गुन्हेगारी निर्माण झाली आहे. तुम्ही एक महत्वाचा उल्लेख केलात की सगळेच निर्वासित स्थलांतरित मेक्सिकोतून येत आहेत असं नाही, ते मेक्सिकोच्या मार्गे येतात. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्ही म्हणालात की यामध्ये भारतीय सुद्धा आहेत. भारतातल्या कोणत्या राज्यातून अशा पद्धतीनं निर्वासित अमेरिकेत जात आहेत? ते सांगणं अवघड आहे, तसं काही त्याच्यावरती स्टॅटिस्टिक अवेलेबल नाहीये. पण शक्यतो नॉर्थ इंडियामधनं काही निर्वासित त्या मार्गे आलेले आहेत. आणि हे लोंढे एवढे मोठे आहेत की त्यात नक्की मेक्सिकन कुठले आहेत, साल्वाडोरची लोक कुठली आहेत किंवा लॅटिन अमेरिकन लोक कुठली आहेत आणि बाकी आफ्रिकन देशातून आलेली लोक कुठली आहेत हे सांगणं थोडं अवघड आहे. पण जे मेक्सिकोच्या मार्गाने येणारी लोक, मॅक्सिमम लोक ही मेक्सिकोची नसून बाकी देशांमधली आहेत, हे मात्र. बरोबर. आणि ट्रम्प यांनी या डिबेटमध्ये आणखीन एक उल्लेख केला, त्याची खूप चर्चा आहे की हैती मधले जे स्थलांतरित आहेत ते अगदी पाळीव प्राणी सुद्धा खातात, त्यांच्या सवयी खूप वेगळ्या आहेत, त्याच्यावरून सगळे गैरसमज झालेत. काय तथ्य आहे ट्रम्प यांच्या दाव्यात? त्यांचा दावा मी सुद्धा मीडियामध्ये थोडेफार रिपोर्ट्स वाचले होते, पण त्या दाव्यात काय फारसं तथ्य नाही आणि त्याच्यावरती त्यांचं फार हसं झालंय, कारण का त्यांनी हा मुद्दा कशाला मांडला हे त्यांच्याही पार्टीच्या लोकांना कळत नाहीये. आणि कुठे ना कुठे थोडासा बालिश मुद्दा होता की हेतीच्या मार्गातनं हेती या देशातनं बरेच निर्वासित तिथे आलेत, पण याचा अर्थ असं नाही की त्या लोकांचे पाळीव प्राणी चोरून ते खात आहेत आणि त्याची कोणी कसली पुष्टी केलेली नाही किंवा कोणी ते कन्फर्म केलेलं नाहीये की असं काही झालंय. त्यामुळे हा मुद्दा त्यांनी मांडून एका अर्थी स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतला या डिबेटमध्ये.
हो, ट्रम्प यांनी पायावर धोंडा मारून घेतला असं तुम्ही म्हणताय. पुढचा जो मुद्दा आहे तो रोजगार आणि अर्थव्यवस्थेचा मुद्दा आहे. असं म्हणतात की अमेरिकेची अर्थव्यवस्था चांगली ठेवण्यामध्ये जो बायडन यशस्वी झाले होते, पण तरी सुद्धा रोजगाराचा मुद्दा आहे, महागाईचा मुद्दा आहे, कॉस्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे राहणीमानाचा खर्च अमेरिकेमध्ये सुद्धा खूप वाढत चाललाय. याबद्दल काय परिस्थिती आहे? हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण का बायडन यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये इन्फ्लेशन जवळजवळ 8% पोहोचलं होतं. महागाई अतिशय वाढली होती. आता ते बरंचसं कंट्रोल झालंय आणि त्यांनी बरंच त्याच्यावरती म्हणजे आता 3-3.5% ते आणू शकलेत. पण याचा अर्थ असा नाही की बेरोजगारी कमी झाली आहे किंवा म्हणजे बऱ्याच लोकांना जॉबचे प्रॉब्लेम चालू आहेत. बऱ्याच गोष्टी अजूनही अतिशय महाग आहेत. अगदी पेट्रोलपासून हम्म. ते रोजच्या खाण्याच्या गोष्टी या अजूनही तितक्या कंट्रोलमध्ये आलेल्या नाही आहेत. आणि इकॉनॉमी हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा राहील, कारण का डेमोक्रॅट्सनी जरी आत्ता गेल्या 3-3.5 वर्षात जिथे त्यांनी सुरुवात केली होती आणि जिथे ते आत्ता आहेत बरेच फरक केले असले, तरी लोक अजून तेवढी कन्व्हिन्स नाही आहेत की कमला हॅरिस इकॉनॉमी फिक्स करू शकतील. हम्म. आणि पुढची हम्म. 4 वर्ष, आणि म्हणूनच डिबेटमध्ये त्यांना सगळ्यात पहिल्यांदा जो प्रश्न विचारला गेला होता तो हा विचारला गेला होता की हम्म. तुमच्या मते अमेरिकेतल्या लोकांची स्थिती जी 4 वर्षापूर्वी होती आणि जी आज आहे, तर ती आजची स्थिती 4 वर्षापूर्वीपेक्षा बरी आहे का? आणि या प्रश्नाचं त्यांनी हम्म. सरळ सरळ उत्तर दिलं नाही. त्यांनी या प्रश्नाला बगल दिली. हम्म. त्यामुळे तो मुद्दा हम्म. महत्त्वाचा राहील. आणि पुढच्या 2 महिन्यात इकॉनॉमीची काय स्थिती आहे, स्टॉक मार्केट कसं करतं, आणि लोकांच्या बेरोजगार किंवा किती नोकऱ्या, स्पेशली मॅन्युफॅक्चरिंग जॉब्सवरती काय परिणाम होते या सगळ्यांचा, हा हम्म. हा अतिशय हम्म. महत्त्वाचा मुद्दा राहील. रोहित, डोनाल्ड ट्रम्प सारखं म्हणत होते की कमला हॅरिस यांना हे मुद्दे जर महत्वाचे वाटतायत, मग त्यांनी गेली 4 वर्ष केलं काय? कमला हॅरिस असं यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही जो बायडेन यांच्या विरोधात उभे नाही आहात, तुम्ही माझ्या विरोधात उभे आहात, त्यामुळे तुम्ही माझ्याबद्दल बोला. पण तरी सुद्धा इमिग्रेशनचा मुद्दा आहे, महागाई, रोजगाराचा मुद्दा आहे. हे सोडवण्यामध्ये कमला हॅरिस म्हणजे डेमोक्रॅटिक पक्षाचं सरकार कुठेतरी अपयशी ठरलंय का? अ, तर अपयशी ठरलं असं म्हणणं थोडं चुकीचं आहे, कारण का कमला हॅरिस या उपराष्ट्रपती आहेत. त्यांना तेवढ्या सगळ्या पॉवर्स नाही आहेत जेवढ्या राष्ट्रपतींना असतात. आणि बऱ्याच वेळेला हम्म. राष्ट्रपती जे निर्णय घेतात ते त्यांना फॉलो करावे लागतात. त्यामुळे ते स्वतःचे हम्म. निर्णय दरवेळेला घेऊ शकतात असं नाही आहे. आता हम्म. जो बॉर्डरचा मुद्दा आहे, ज्याची पूर्ण जबाबदारी कमला हॅरिसकडे दिली होती, त्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो की कुठे ना कुठे त्या मे बी कमी पडल्या असाव्यात. पण इकॉनॉमी किंवा बाकीचे मुद्दे आहेत, फॉरेन पॉलिसीचा मुद्दा आहे, जिथे हम्म. सगळे कंट्रोल राष्ट्रपतीच्या हातात होते आणि हम्म. त्यांनी फक्त त्यांच्या ऑर्डर्स फॉलो केल्या असं म्हणायला हरकत नाही. हम्म. आता काही काही मुद्द्यांमध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना जेव्हा 4 वर्षापूर्वी किंवा 3.5 वर्षापूर्वी त्यांना जेव्हा सत्ता मिळाली, तेव्हा हम्म. त्यांना ज्या स्थितीमध्ये देश मिळाला होता त्यापेक्षा त्यांनी आज बरंच केलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी हम्म. देशाची वाट लावली ती असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हम्म. स्पेशली तेव्हा कोविडच्या नंतर देशाची अर्थव्यवस्था थोडीशी मोडकळीस आली होती. आणि हम्म. बाकी बऱ्याच गोष्टी होत्या ज्या त्यांनी फिक्स केल्या असं त्यांचं म्हणणं आहे. व्हेरॅज ट्रम्पचं हम्म. म्हणणं आहे की माझ्या कारकिर्दीत देशाची इकॉनॉमी पण चांगली होती, हम्म. निर्वासितांचाही प्रश्न होता, आणि एकही युद्ध माझ्या कारकिर्दीत झालं नाही. तर त्या त्या हम्म. 2 गोष्टी तुम्ही कम्पेअर करा म्हणून. आणखीन मुद्द्यांवर सुद्धा आपण बोलूया. पण रोहित, इथे आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदी हवे की नको, मोदी हवेत की राहुल गांधी, याच्याबद्दल खूप पोलराइज म्हणजे ध्रुवीकरणाचं वातावरण होतं. अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता निवडणुका आहेत. महाविकास आघाडी का महायुती असा विषय आहे. अमेरिकेमध्ये पण तेच आहे का, की बरेचसे लोक ट्रम्प यांच्या बाजूने, मग काही लोक कमला हॅरिस यांच्या बाजूने, आणि पूर्ण विभाजन झालंय का? इथे जर इतिहास बघितला तर नेहमीच अशी स्थिती राहिलेली आहे की जी लोक डेमोक्रॅटिक विचारसरणीमध्ये विश्वास ठेवतात ते नेहमी काही झालं तरी त्याच पार्टीला मतदान करतात. वेळेस जी लोक रिपब्लिकन सरणीमध्ये विश्वास ठेवतात ती लोक त्याच पार्टीला मतदान करतात. आणि म्हणून तुम्ही हम्म. बघाल हम्म. की काही राज्य आहेत जसं कॅलिफोर्निया आहे जे नेहमी डेमोक्रॅटिक पार्टीलाच मतदान करतं, जसं न्यूयॉर्क आहे हम्म. जे डेमोक्रॅटिक पार्टीलाच करतं, टेक्सास आहे जे नेहमी रिपब्लिकन पार्टीला करतं. तर ते हम्म. विभाजन नेहमीच आहे. आणि हम्म. इलेक्शनचा रिझल्ट हा मुख्यतः जी लोक इंडिपेंडेंट विचारसरणीची आहेत, जी न्यूट्रल आहेत, हम्म. ज्यांचं मुद्द्यांकडे किंवा कॅन्डिडेटकडे जास्ती लक्ष असतं, हम्म. पार्टीकडे जास्ती लक्ष नसतं, ही लोक हे इलेक्शनचा रिझल्ट डिसाईड करतात. तर जसं भारतात जी स्थिती आहे पोलराईज, फक्त आपल्या इथे खूप पार्ट्या असल्याने लोकांकडे चॉईसेस पण खूप असतात. हम्म. अमेरिकेत तसं नाही. अमेरिकेत 2च मेन पार्ट्या असल्याने आणि काही काही लोक इंडिपेंडेंट म्हणून उभे राहतात इलेक्शनला. हम्म. पण त्यांचा एवढा कधीच इलेक्शनच्या रिझल्टवरती परिणाम झालेला नाही आहे. म्हणजे आत्ताही हम्म. जसं रॉबर्ट केनेडी ज्युनियर हे इंडिपेंडंट हम्म. म्हणून उभे होते आणि आता त्यांनी
ट्रम्पला सपोर्ट केलंय, पण त्यांचा बर. किती फायदा ट्रम्पला होईल हे अजून माहिती नाही. तर त्यामुळे हा प्रश्न नेहमीच आहे आणि इंडिपेंडंट वोट्स या सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट ठरतील. म्हणालात की इंडिपेंडंट वोट्स आहेत, तसं काही राज्य ही स्विंग स्टेट्स मानली जातात. ती राज्य कोणाच्या बाजूनी जातात तोही एक महत्वाचा मुद्दा आहे. अमेरिकेच्या निवडणुकीकडे आपण जेव्हा लक्ष देतो तेव्हा आपल्याला कॅलिफोर्निया किंवा बोस्टन, न्यूयॉर्क अशीच अमेरिका आपल्या डोळ्यासमोर येते. पण मध्ये टेक्सास सारखी जी राज्य आहेत त्या राज्यांमध्ये खूप वेगळी स्थिती आहे आणि त्या राज्यांमध्ये जो चांगली कामगिरी करेल तो अमेरिकेची निवडणूक जिंकू शकतो असं म्हटलं जातं. ट्रम्प यांचा भर सुद्धा त्या राज्यांवर होता. अशी कोणती राज्य आहेत आणि तिथे काय परिस्थिती आहे, खास करून शेतकरी मजूर लोकांची? तो जी मिडल अमेरिका आहे, जिथे खरे काम काम करणारे लोक राहतात किंवा जी लोक मॅन्युफॅक्चरिंग बेल्टमध्ये राहतात, ही सगळी राज्य निवडणुकीच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची आहेत. म्हणजे ओहायो आहे, विस्कॉन्सिन आहे, मिशिगन आहे. कार मॅन्युफॅक्चरिंग सगळं मिशिगनमध्ये होतं. किंवा पेन्सिल्वेनिया आहे, जिथे आता ऑइलचा मुद्दा किंवा ज्याला आता सध्या इलेक्शनमध्ये तो फ्रॅकिंग, म्हणजे ऑइल जमिनीतनं तेल काढावं की न काढावं. त्याच्यानंतर यावर्षी आता जॉर्जिया आणि अरिझोना ही सुद्धा राज्य महत्त्वाची आहेत. मागच्या इलेक्शनपर्यंत फ्लोरिडा राज्य महत्त्वाचं होतं, पण विस्कॉन्सिन, मिशिगन, पेन्सिल्वेनिया ही राज्य अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत. त्याचबरोबर ओहायो, जे आता जिथे JD व्हॅन्स ज्या राज्यातून येतं ते राज्यही महत्त्वाचं ठरेल. तर दरवर्षी म्हणजे दर इलेक्शनला ही 7 ते 8 राज्य ही अतिशय महत्त्वाची ठरतात. कारण की मी म्हणल्याप्रमाणे कोस्टल साईडला लोक रिपब्लिकन पार्टीला मतदान करतात किंवा डेमोक्रॅटिक पार्टीला मतदान करतात, पण मिडल अमेरिका जी आहे ती ह्या इलेक्शनचे रिझल्ट ठरवते. बरोबर. जसं आता भारताच्या निवडणुकीमध्ये आपण उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान बद्दल बोललो, महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याबद्दल बोललं जातं, तसाच हा अमेरिकेचा भाग आहे का की जिथे शेतकरी आहेत, मजूर आहेत आणि त्यांच्यासाठी कोण राष्ट्राध्यक्ष किंवा कोणती पार्टी काय करणार हे महत्वाचं आहे? ॲब्सोल्युटली. हा बऱ्याच अंशी तसा भाग आहे आणि मी जसं म्हणलं तसं इथे बरेचसे ब्लू कॉलर जॉब्स आहेत. म्हणजे बरेचसे हे कामगार लोकांचे जॉब्स आहेत. शेती आहे, त्याच्यानंतर मी म्हणल्याप्रमाणे मॅन्युफॅक्चरिंग, बरेच मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत या ठिकाणी. आणि जसं आपण म्हणतो कॅलिफोर्निया म्हणजे टेक्नॉलॉजी कंपनी, न्यूयॉर्क म्हणजे फायनान्शियल कंपनीज, असल्या सगळ्या कंपन्यांचा प्रेझेन्स इथं नाही आहे. बाकी जे रेग्युलर लोक आहेत, ज्याला रेग्युलर अमेरिकन्स म्हणतात, ती बरीचशी लोक इथे राहतात आणि त्यांच्यासाठी हे मुद्दे फार महत्वाचे आहेत की महागाई हा त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. त्याचप्रमाणे हेल्थकेअर हा सुद्धा त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. हो. महागाई आणि आरोग्याच्या सुविधा याच्याबद्दल एक सामान्य अमेरिकन माणसांचं जगणं कसं आहे, मध्यमवर्गीयांचं जगणं कसं आहे? हेल्थकेअर हा इथे फार एक कॉम्प्लेक्स मुद्दा आहे. कारण का तुम्हाला चांगल्या हेल्थकेअरसाठी इन्शुरन्स असावा लागतो आणि इन्शुरन्स बराच महाग आहे. इन्शुरन्स कंपन्या तुमचं हेल्थकेअर कंट्रोल करतात. त्यामुळे एखाद्याला खरंच नोकरी नसेल किंवा एखाद्याकडे पैसे कमी असतील तर हेल्थकेअर हा त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा होऊ शकतो. महागाई ही आता तुम्ही मी जसं म्हणलं तसं तुम्ही एखाद्या मोठ्या शहरामध्ये काम करताय तर तुमच्या सॅलरी आणि तुम्ही ती महागाई बरोबर डील करू शकता. पण जर तुम्ही कामगार असाल किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्लांटवरचे वर्कर असाल तर तुम्हाला गॅस भरणं किंवा रेग्युलर गोष्टी ग्रोसरी खरेदी करणं या गोष्टी थोड्या अवघड झाल्या आहेत आणि त्यामुळेच महागाई हा त्यांच्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे. कारण का 10-15 वर्षापूर्वी जशी स्थिती होती तशी आता नाहीये. रोहित, आपण पाहिलं की डिबेटमध्ये सुद्धा ट्रम्प स्वतःबद्दल खूप बोलत होते. मी अमेरिकेचा प्रेसिडेंट झालो तर काय. कमला हॅरिस सुद्धा बोलत होत्या. पण कमला हॅरिस यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला की अमेरिकन माणसाच्या जगण्यामध्ये अपॉर्च्युनिटी हवी आहे, फ्रीडम हवं आहे, जी अमेरिकेची मूल्य आहेत. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि महिलांचा जो प्रश्न आहे अबॉर्शनचा, गर्भपाताचा जो मुद्दा आहे, गर्भपाताच्या बाबतीत रिपब्लिकन पार्टी ट्रम्प यांची बऱ्यापैकी रिग्रेसिव्ह विचार करते आणि त्याच वेळी कमला हॅरिस आपला विचार न्याय्य बाजूने करतील असं महिलांना वाटत असावं. त्या मुद्द्यावर स्थिती काय आहे? त्या मुद्द्यावर बऱ्याच महिला या डेमोक्रॅटिक पार्टीला सपोर्ट करतायत आणि म्हणूनच तुम्ही बघाल की जितकं ट्रम्प त्या मुद्द्याच्या बाबतीत त्यांचं मत रिजिड होतं गेले काही महिन्यांपूर्वी, ते त्यांनी आता थोडे उदार झालेत त्या बाबतीत आणि त्यांनी परवाही परत एकदा सांगितलं की मी त्या मुद्द्याच्या विरोधात नाही आहे. इनफॅक्ट मी तो मुद्दा फेडरल म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं काढून हा स्टेट गव्हर्नमेंटच्या हातात दिलेला आहे. सो दॅट स्टेट गव्हर्नमेंट डिसाईड करतील की अबॉर्शन तिथे झालं पाहिजे की नाही. पण हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे आणि जे टॉपचे 4 किंवा 5 मुद्दे आहेत त्यात हा सुद्धा मुद्दा आहे.
आणि हम्म. मागच्या इलेक्शनला सुद्धा हा मुद्दा महत्वाचा होता आणि बऱ्याच महिलांनी, स्पेशली मध्यमवर्गीय महिलांनी आणि अर्बन महिलांनी हम्म. ट्रम्पच्या विरोधात मतदान केलं होतं. हम्म. आणि त्याचा तोटा ट्रम्पना झाला आणि त्यांच्या ते कुठे ना कुठे लक्षात आलंय म्हणून त्यांनी थोडासा त्याच्यावरती आपला अप्रोच बदललाय. म्हणजे महिलांची मतं आणि महिलांच्या संदर्भातले मुद्दे हे क्रुशियल ठरू शकतात. कमला हॅरिस या महिला आहेत आणि आतापर्यंत अमेरिकेला कधीही महिला राष्ट्राध्यक्ष मिळालेली नाहीये. हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला डोनाल्ड ट्रम्प यांनी आणि आता एक संधी आहे कमला हॅरिस यांच्या रूपाने. काल आपण जर डिबेट पाहिलं तर ट्रम्प किती खोटं बोलतायत असा एक भाव कमला हॅरिस यांच्या चेहऱ्यावर होता. आणि त्याच वेळेला कमला हॅरिस ज्या अगदी निष्णात वकील आहेत आणि त्यांचे मुद्दे मांडण्याची पद्धत, त्यांचं प्रेझेन्स, याबद्दल काय वाटतं? मी म्हणलं तसं कमला हॅरिस या डिबेटला अतिशय तयारी करून आल्या होत्या. हम्म. त्या स्वतः लॉयर असल्या कारणाने त्यांना वादविवादात त्या ट्रेंड आहेत आणि त्यांनी ते दाखवून दिलं की हम्म. त्यांची अतिशय तयारी होती. वेरज त्या ट्रम्पच्या कॅम्पनी नंतर सांगितलं पण की ट्रम्पनी ही डिबेट जेवढी सिरियसली घ्यायला पाहिजे होती हो. तेवढी घेतली नाही. हो. त्यांची तेवढी हम्म. तयारी त्यांनी केली नाही आणि त्यांना वाटलं होतं ते की हे डिबेट सहज जिंकतील आणि तसं झालं नाही. कारण का कमला हम्म. हॅरिस यांनी असे मुद्दे मांडले आणि त्यांनी एका अर्थी ट्रम्पना अशा ठिकाणी खेचून आणलं जिथे त्यांना हम्म. पूर्ण डिबेटभर स्वतःचे पर्सनॅलिटी ट्रेट्सना डिफेंड करावं लागलं. म्हणजे थोडक्यात तुम्ही हम्म. खोटारडे आहात असं म्हटलं नाही, मी खोटारडा कसा नाहीये, याच हम्म. गोष्टींमध्ये त्यांचा खूप वेळ गेला आणि जे महत्वाचे मुद्दे होते त्यांच्यावरती बोलायला त्यांना जास्त वेळ मिळाला नाही. आणि ऍट द अगदी सेम खरंय. टाइम म्हणजे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जशी रिपब्लिकन विरुद्ध डेमोक्रॅट असते, त्यापेक्षाही जास्त व्यक्ती विरुद्ध व्यक्ती अशी सुद्धा असते. म्हणजे कमला हॅरिस विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प. आणि इथे कमला हॅरिस या महिला आहेत, त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय प्रसन्न आहे, त्यांची बोलण्याची ढब जी आहे ती तिथल्या सगळ्या लोकांना आवडते. तुम्ही अनेक प्रेसिडेन्शियल डिबेट्स पाहिलेली आहेत, हे डिबेट तुम्हाला कसं वाटलं? हे डिबेट थोडं इंटरेस्टिंग होतं कारण का ज्या डिबेटमध्ये ट्रम्प असतात ते डिबेट नेहमीच इंटरेस्टिंग होतं. कारण का तुम्ही म्हणल्याप्रमाणे त्यांचं व्यक्तिमत्वच असं आहे की ते काही बोलू शकतात किंवा अतिशय अनप्रेडिक्टेबल आहेत. पण काही काही हम्म. गोष्टी त्यांच्या प्रेडिक्टेबल सुद्धा आहेत. जसं त्यांनी जे त्यांच्यासाठी अतिशय जिव्हाळ्याच्या विषय आहेत, जसं त्यांच्या रॅलीज किती मोठ्या आहेत. त्यामुळे जर कोणी हम्म. म्हणलं की त्यांच्या रॅलीजमध्ये काही प्रॉब्लेम आहेत किंवा त्यांच्या इथे कमी लोक हम्म. येतात तर हम्म. त्यांना ते अगदी खडसावून त्यांना सांगावं लागलं की नाही नाही नाही, माझ्या रॅलीजमध्ये असं नाही आहे. तर त्यांचं हम्म. व्यक्तिमत्व असं असल्याने त्या डिबेट नेहमीच इंटरेस्टिंग होत्या. हम्म. थोडा एक प्रॉब्लेम आहे गेल्या दोन डिबेटमध्ये. तुम्ही बघाल तर आता जेव्हा तुमचा ऑपोनंट बोलतो तेव्हा त्यांचा माईक बंद केला जातो हो. आणि त्यामुळे थोडी त्यातली गंमत निघून गेली. कारण का पूर्वी कसं हम्म. होतं की डिबेटमध्ये लोक एकमेकांच्या विरोधात दुसऱ्याला न बोलून देता मध्येच त्याला थांबवायचे आणि स्वतःचं बोलणं चालू करायचे किंवा एक थोडीफार हम्म. त्यात पर्सनल भांडाभांडी व्हायची, ती यावेळेला दिसली नाही. हम्म. तर ती मजा कुठे ना कुठे मिस झाली की थोडे नंतर नंतर ती बोरिंग व्हायला लागली की हा. लोक नुसते प्रश्नांना उत्तरं देत आहेत आणि हम्म. एकमेकांना थांबवत नाहीयेत. त्यामुळे ही डिबेट बाकी डिबेटच्या कम्पॅरिझन मध्ये, इव्हन मागची डिबेट जी जो बायडन बरोबर झाली हम्म. ती थोडीशी त्या बाबतीत बोरिंग होती. गरमागरम नव्हतं, इंटरेस्टिंग नव्हतं. पण अमेरिकन माणसांसाठी, अमेरिकन नागरिकांसाठी ही डिबेट किती महत्वाची आहे. म्हणजे मला असं सांगण्यात आलं की प्रत्येक घरामध्ये टीव्ही लावून सगळं कुटुंब बसून ही डिबेट्स बघतात. हो, आणि बऱ्याच ठिकाणी डिबेट पार्टीज पण होतात ज्याच्यात एका वेळेला 20-20, हम्म. 25 किंवा 50 लोक बघतात. हम्म. म्हणजे आता नंबर सांगायचे झाले ते या डिबेटला जवळजवळ 6.70 लाख 6.5 करोड लोकांनी बघितलं. हम्म. बायडन ट्रम्पच्या डिबेटला जवळजवळ 5 करोड लोकांनी बघितलं होतं. त्यामुळे हम्म. तुम्हाला लक्षात येईल की इंटरेस्ट खूप जास्त होता. आणि हम्म. या डिबेट बाबतीत खूप उत्सुकता पण होती, स्पेशली हम्म. जी लोक अजून तयार नाही आहेत, ज्या लोकांना अजून माहिती नाही की ते कोणाला मतदान करणार आहेत, हम्म. त्यांच्यासाठी अतिशय उत्सुकता होती. अ, हम्म. त्याचा एकंदरीत इलेक्शनवरती किती परिणाम होईल की नाही हे त्या दिवशीच कळेल. पण हम्म. एवढी एवढी गोष्ट मात्र नक्की की ज्या लोकांनी ठरवलं नव्हतं त्यातल्या काही लोकांनी हम्म. नक्कीच या डिबेट नंतर ठरवलं असेल की त्यांचं मत कोणाला जाणार आहे. रोहित, जेव्हा अमेरिकेमध्ये ही डिबेट होतात तेव्हा भारतामध्ये चर्चा होते की आपल्याकडे पण असं हवं. अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष लोकशाही आहे, आपल्याकडे जी लोकशाही आहे ती संसदीय लोकशाही आहे. हा जरी फरक असला तरी लोकसभेच्या वेळेस सगळ्यांचं म्हणणं होतं की राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांनी डिबेट करावं. राहुल गांधींनी तर मोदींना चर्चेचं आमंत्रण सुद्धा दिलं होतं. तुम्हाला पर्सनली काय वाटतं की अशी डिबेट्स भारतामध्ये व्हावीत का? आणि अमेरिका आणि भारत यांच्यात काय फरक आहे? अशी डिबेट भारतामध्ये व्हायला काहीच हरकत नाही. अमेरिकेमध्ये त्याची एक ट्रेडिशन आहे, एक इतिहास आहे.
पण भारतात एक किंवा दोन कॅन्डिडेट नसतात, तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे हम्म, बाकी पार्टी सुद्धा याला तयार व्हायला पाहिजेत. हा पहिला हम्म, मुद्दा. आणि दुसरी गोष्ट की या डिबेट किती न्यूट्रल होतील, इथेही तो तो हम्म, प्रॉब्लेम आहेच आहे की आता बरीच लोक एबीसीचे जे दोन मॉडरेटर्स होते, मला हम्म, मला व्यक्तिशः किंवा पर्सनली असं वाटलं की त्यांनी अतिशय चांगलं काम केलं या डिबेटमध्ये. हो. पण फॉक्स न्यूज किंवा रिपब्लिकन पार्टीच्या लोकांचं असं मत पडलं की ही डिबेट 3 वर्सेस 1 झाली, कारण का दोन्ही मॉडरेटर्स हम्म, हे कमला हॅरिसचे बाजूने बाजूने बोलत होते. त्यांनी हम्म, ट्रम्प जे काय बोलायचं ते लगेच चेक केलं की ते खरं आहे की नाही, पण हम्म, त्यांनी कमला हम्म. हॅरिसचं एकदाही चेक केलं नाही. सो हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. आणि भारतात जेव्हा हे डिबेट होतील तेव्हा त्या किती न्यूट्रली करता येतील आणि हे करून देतील की नाही हे मला माहिती नाही. पण लोकांसाठी रोहित, एक मुद्दा मला खूप सॉरी. महत्वाचा वाटला. तुम्ही आता एबीसीच्या न्यूज अँकर्सचा उल्लेख केलात. त्या अँकरनी सरळ ट्रम्प यांना विचारलं की जो बायडन यांच्याकडे सत्तेचं हस्तांतरण करताना जे काही घडलं व्हाईट हाऊसच्या परिसरामध्ये, त्याच्याबद्दल तुम्हाला पश्चाताप वाटतो का? त्यांनी सरळ ट्रम्प यांना आन्सरेबल धरलं लोकांच्या समोर. तर ही एक कुठेतरी निर्भीड पत्रकारितेचं, डिबेट मधल्या न्यूट्रॅलिटीचं लक्षण नाही वाटत का? हो, नक्कीच. म्हणून मी म्हणलं हम्म, की मला पर्सनली असं वाटतं की त्या मॉडरेटर्सनी अतिशय चांगलं काम केलं. आणि मी हम्म, पाहिलेल्या डिबेट्समधली ही इन टर्म्स ऑफ मॉडरेशन ही अतिशय उत्कृष्ट डिबेट होती. पण तुम्ही हम्म. त्याकडे कसं बघता त्याच्यावरती अवलंबून आहे. मी म्हणलं तसं विवेक बरोबर. रामस्वामी किंवा बाकीच्या रिपब्लिकन पार्टीच्या लोकांचं मत पडलं की ही डिबेट दोन मॉडरेटर कमला हॅरिस विरुद्ध ट्रम्प अशी झाली. आणि त्यांचं तर असंही मत आहे की ट्रम्प हा ही डिबेट जिंकलाय आणि कमला हॅरिस ही डिबेट जिंकली नाहीये. त्यामुळे तुम्ही कुठलं मीडिया फॉलो हम्म, करता त्याच्यावरती ठरू हम्म. शकतं की त्या मीडियाचं मत तुमचं मत किती अ, वळवू शकतं. म्हणजे भारतासारखंच बऱ्यापैकी चित्र सगळ्या जगभरातच आहे. भारत आणि अमेरिका यांच्या निवडणुकांमध्ये मुख्य फरक आहे. तो आमच्या प्रेक्षकांसाठी थोडासा समजून सांगा. कारण मागच्या वेळेस हिलरी क्लिंटन यांना पॉप्युलर वोट्स म्हणजे लोकप्रिय मतं जास्त मिळाली, पण इलेक्ट्रोल वोट्स मध्ये मात्र त्यांचा पराभव झाला आणि त्या राष्ट्राध्यक्ष बनू शकल्या नाहीत. हे इलेक्ट्रोल कॉलेज, अमेरिकेची निवडणूक कशी होते? हा अमेरिका आणि भारतामधला सगळ्यात महत्वाचा किंवा फंडामेंटल फरक आहे की हम्म, तुम्हाला सगळ्यात जास्त मतं मिळाली याचा अर्थ तुम्ही प्रेसिडेंट व्हाल असं नाही. कारण का प्रत्येक हम्म, राज्याला काही इलेक्टोरल कॉलेज मतं दिलेली आहेत. म्हणजे जसं अरिझोना सपोज 11 वोट्स आहेत किंवा जॉर्जियाला हम्म, 16 वोट्स आहेत. तर ही राज्य हम्म, तुम्ही जशी जशी जिंकत जाता तशी ते इलेक्टोरल कॉलेजच्या वोट्स तुम्हाला मिळत जातात. आणि तुम्ही हम्म, कॅलिफोर्निया जिंकला ज्याच्यात सगळ्यात जास्त लोक राहतात, याचा अर्थ असा हम्म, नाही त्या कॅलिफोर्नियाला जेवढ्या इलेक्टोरल कॉलेज वोट्स दिलेल्या आहेत तेवढ्या तुमच्या पारड्यात पडतात. आणि असं करत हम्म, ज्याच्याकडे 270 इलेक्टोरल कॉलेज वोट्स होतात तोच हम्म, हे इलेक्शन जिंकतो. आणि त्याचमुळे ही हम्म, जी स्विंग स्टेट ज्याला आपण म्हणतो, हम्म, हम्म, विस्कॉन्सिन, मिशिगन, पेन्सिल्वेनिया, त्याच्यानंतर आता मी म्हणलं तसं यावेळेला कदाचित जॉर्जिया म्हणजे त्याच्या 16 हम्म, महत्वाच्या ठरतील किंवा ओहायो, हम्म. ही राज्य जिंकणं महत्वाचं होतं. कारण का म्हणजे साधारणपणे दोन्ही उमेदवारांना या स्विंग स्टेट्सवर जास्त लक्ष द्यावं लागणार आहे. हो. आता सगळ्यात गंभीर मुद्दे जे आहेत ते जागतिक युद्धांचे, म्हणजे रशिया विरुद्ध युक्रेन आणि त्याबरोबरच इस्रायल पॅलेस्टाईन म्हणजे गाझाचा कॉन्फ्लिक्ट हा सुद्धा मुद्दा आहे. या डिबेटमध्ये सुद्धा कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी याचा वारंवार उल्लेख केलेला होता. ट्रम्प तर असं म्हणाले की मी जर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालो तर मी युक्रेनचं युद्ध थांबवू शकेन. आणि त्याबरोबरच कमला हॅरिस यांनी गाझामधला हिंसाचार थांबवला पाहिजे असं आवाहन बेंजामिन नेत्यानाहूंना केलेलं होतं. पहिल्यांदा रशिया युक्रेन युद्धाबद्दल बोलूया. याचा या निवडणुकांवर कसा परिणाम होईल? अ, या याच्यात दोन मुद्दे आहेत महत्वाचे. पहिली गोष्ट, ट्रम्पनी जसं खडसावून सांगितलं की माझ्या कारकिर्दीमध्ये एकही युद्ध चालू झालं नाही. सगळी हम्म, युद्ध, ओबामाच्या वेळेला क्रायमिया आणि रशियाचं युद्ध हम्म, झालं, रशियाने क्रायमिया घेतलं. तसंच बायडनच्या काळात युक्रेनचं युद्ध चालू झालं. तर पहिला मुद्दा हम्म, हा होता की मी एकही युद्ध सुरू होऊन दिलं नाही. सगळीकडे शांती होती आणि त्यात कुठेही मी अमेरिकन सोल्जर्सना पाठवलं नाही. दुसरा हम्म, मुद्दा असा आहे की आता युक्रेनला जे क्षेपणास्त्र किंवा सगळं हे अमेरिकेने सप्लाय केले, त्यामुळे अमेरिकेचा हम्म, स्वतःचा सप्लाय आता बराच संपत आलाय. तर तो एक हम्म, महत्वाचा मुद्दा आहे. आणि टॅक्सपेयर्ससाठी हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण का अमेरिकेने युक्रेनला जवळजवळ $250 बिलियन मदत केली आहे गेल्या काही वर्षात या हम्म, युद्धासाठी. हम्म, त्यामुळे हम्म, कुठे ना कुठे त्याचा सगळ्याचा भार हा अमेरिकन मतदातांवरती आणि इथल्या लोकांवरती पडलेला आहे. तर त्यामुळे हम्म, ट्रम्पचं असं म्हणणं आहे की ही सगळी युद्ध लगेचच्या लगेच थांबवली पाहिजे. त्यात अमेरिकन हम्म, इंटरेस्ट नाही आहे, तो कोणाचा तरी दुसरा इंटरेस्ट आहे.
आणि नाहक लोक मरतायत. वेरॅज कमला हॅरिस किंवा जो बायडेन यांचं मत आहे की त्यांचा पूर्ण पाठिंबा युक्रेनला आहे आणि रशिया त्यात हारली पाहिजे आणि पुटिन त्यात हारला पाहिजे. हे अमेरिकेसाठी जास्ती महत्वाचं आहे आणि हे अमेरिकन लिडरशिप दाखवतं जगाला. जसं तुम्ही म्हणालात तसं म्हणजे की हे युद्ध थांबलं पाहिजे आणि युक्रेनवर जो अन्याय होतोय तो थांबला पाहिजे. त्याचबरोबर ट्रम्प असं म्हणाले की कमला हॅरिस हेट्स इस्रायल, म्हणजे ते इस्रायलचा द्वेष करतात असं त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. जर कमला हॅरिस राष्ट्राध्यक्ष झाल्या तर काय स्थिती असेल आणि ट्रम्प झाले तर काय स्थिती असेल? पहिली गोष्ट, ट्रम्प जेव्हा राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा त्यांनी इस्रायलमध्ये एम्बसी पण मूव्ह केली होती एका शहरातून दुसऱ्या शहरात. ते इस्रायलचा अतिशय स्वतःला अतिशय इस्रायल प्रेमी समजतात आणि इस्रायलला अतिशय खूप क्लोज आलाय असं मानतात. त्यांचं म्हणणं आहे की ते हा कॉन्फ्लिक्ट लगेच संपवतील. ते कितपत खरं आहे आणि कितपत होईल हे आपल्याला आता सांगणं अवघड आहे. कमला हॅरिस स्वतः त्यांचा नवरा मायामध्ये ज्युइश आहे. त्यामुळे असं म्हणणं की कमला हॅरिस या अँटा इस्रायल आहेत किंवा जे ट्रम्प डिबेटमध्ये बोलत होता ते थोडंसं बालिश होतं त्यांचं बोलणं. पण कमला हॅरिस जर राष्ट्राध्यक्ष झाल्या तर गाझामधला जो हिंसाचार आहे, मुलांवरचे महिलांवरचे अत्याचार आहेत, ते कुठेतरी थांबू शकतील? ते आत्ता सांगणं अवघड आहे, कारण की गेले 6 महिने बरेच प्रयत्न झालेत. 2-3 वेळा बेंजामिन नेतन्याहू आणि हमास दोघांकडे एक पीस ट्रीटी त्यांच्याकडे सोपवली गेली होती, पण कुठे ना कुठे ती दोघांनी अजून मान्य केलेलं नाहीये. आणि जोपर्यंत हॉस्टेजेस परत जात नाहीत तोपर्यंत तिथे शांतता होईल की नाही हे आत्ता सांगणं अवघड आहे. पण हा अतिशय जेव्हा जो कोणी राष्ट्रपती होईल त्याच्यासाठी हा सगळ्यात पहिला मुद्दा असेल की गाझामध्ये जे काय चाललंय ते लगेच थांबलं पाहिजे आणि ते एस्केलेट नाही झालं पाहिजे, कारण का त्यात आता इराण आणि बाकी देश सुद्धा आता त्यात पडू इच्छित आहेत आणि ते अतिशय वाईट होईल. कारण का जसं ट्रम्प सारखा डिबेटमध्ये म्हणत होता की त्यांनी तिसरं महायुद्ध चालू होऊ शकतं. रोहित, जसं आपण बोललो गाझा, इस्रायल, पॅलेस्टाईन या सगळ्या कॉन्फ्लिक्ट बद्दल, पण त्याच्या बरोबरच युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या युद्धामुळे पूर्ण जगावर त्याचा मोठा परिणाम झालेला आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन यांचे खूप चांगले संबंध आहेत असं बोललं जातं. जर ट्रम्प अध्यक्ष झाले तर ते पुतीन यांना काही 4 गोष्टी सांगू शकतील का? ते असं त्यांनी 2-4 वेळा असं सांगितलेलं आहे की माझे पुटिनशी अतिशय चांगले संबंध आहेत, त्यामुळे मी जर राष्ट्रपती झालो तर मी एका दिवसात हे युद्ध थांबवू शकतो. आणि त्यांनी परवा डिबेटमध्ये 2-3 वेळा हा मुद्दा धरला होता की एकदा मी जिंकलो नोव्हेंबरमध्ये तर मला ऑफिशियली राष्ट्रपती होण्याची सुद्धा वाट बघावी लागणार नाही, कारण का हा मुद्दा मी लगेच सॉल्व्ह करीन. कारण का मी पुटिनला फोन करू शकतो किंवा मी पुटिनशी डायरेक्ट बोलू शकतो आणि डिप्लोमसीनी हा मुद्दा सोडवू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. कमला हॅरिस यांच्याबद्दल बोलूया. कमला हॅरिस या आफ्रो अमेरिकन आहेत असं अमेरिकेमध्ये त्यांची ओळख आहे. पण भारतीयांच्या दृष्टीने एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कमला हॅरिस यांची आई भारतीय आहे आणि त्यामुळे त्या भारतीय वंशाच्या आहेत. कमला हॅरिस भारतीय वंशाच्या असल्यामुळे अमेरिकेमधल्या भारतीयांना त्यांच्याबद्दल एक जिव्हाळा वाटतो का, आत्मीयता वाटते का? नक्कीच. आणि बरेचसे इथले जे भारतीय लोक आहेत ज्यांना भारतीय अमेरिकी म्हणलं जातं त्यांच्यासाठी अतिशय एक गर्वाचा मुद्दा आहे की ज्या भारतीय वंशाच्या आणि खास करून त्यांचं बॅकग्राऊंड बघता त्यांची आई भारतीय होती आणि वडील जमैकाचे होते आणि त्यांना त्यांच्या आईनीच वाढवलं. त्यांचं वय वर्ष 5 किंवा 7 असताना त्यांचे वडील त्यांच्या आयुष्यातून निघून गेले आणि त्यांचं सगळं पालनपोषण हे त्यांच्या आईंनी केलं. त्यामुळे त्यांच्यावरती बराचसा भारतीय प्रभाव असावा असं असं म्हणलं जातं आणि भारतीयांसाठी अतिशय इट्स अ मॅटर टू बी व्हेरी प्राऊड. त्यांच्यासाठी अतिशय गर्वाचा मुद्दा आहे की त्या भारतीय वंशाच्या आहेत. आणि मागच्या इलेक्शनमध्ये त्यांनी बऱ्याच इथल्या कम्युनिटीमध्ये किंवा साऊथ एशियन कम्युनिटीमध्ये येऊन भाषणं पण केली होती आणि तेव्हा त्यांनी आपल्या बॅकग्राऊंड विषयी बरंच त्या बोलल्या होत्या. त्यामुळे तुम्ही साऊथ एशियन कम्युनिटीचा उल्लेख केलात. साऊथ इंडियन लोकांना सुद्धा त्यांच्याबद्दल म्हणजे दाक्षिणात्य लोकांना सुद्धा आत्मीयता वाटते. मी एक कुकरी शो पाहिला होता, त्याच्यामध्ये कमला हॅरिस या त्या अँकर बरोबर डोसा बनवत होत्या, मसाला डोसा बनवत होत्या. तर त्यांचं हे जे इंडियन कनेक्शन आहे हे किती चर्चेत आहे? त्याचा तेवढी चर्चा नाहीये त्यांच्या इंडियन कनेक्शन बद्दल. तो मुद्दा फक्त परत जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये ते बोलले की अरे मला वाटलं होतं ती भारतीय अमेरिकन आहे, आता ती अचानक कृष्णवर्णीय कशी झाली किंवा ती स्वतःला आफ्रिकन अमेरिकन कशी म्हणायला लागली, असं त्यांनी जेव्हा बोललं होतं तेव्हा हा मुद्दा थोडा परत चर्चेत आला होता. पण लोकांना ते माहिती आहे की त्या बायरेशियल आहेत, त्या भारतीय अमेरिकन सुद्धा आहेत आणि आफ्रिकन अमेरिकन सुद्धा आहेत. तर
त्यामुळे पहिली ब्राऊन स्किन जशी आपल्यासारखी कातडी असलेली पहिली आणि महिला, या दोन्ही गोष्टी असल्यामुळे माझ्या मते कम्युनिटीमध्ये बरीच एक्साइटमेंट आहे त्यांच्या म्हणजे जसे कॅन्डिडेसीवर. ओबामा कृष्णवर्णीय अध्यक्ष झाले, तसं कमला हॅरिस या कृष्णवर्णीय आहेत, महिलाही आहेत आणि आपल्यासाठी भारतीय वंशाच्या आहेत. बरोबर. त्याचबरोबर भारतीय लोक जे अमेरिकेमध्ये आहेत त्यांच्याबद्दल पण थोडं बोलूया. एक ज्येष्ठ पत्रकार गमतीने असं म्हणतात की कोकणचा कॅलिफोर्निया व्हावा अशी घोषणा दिली गेली, पण आता इतके मराठी लोक तिकडे आहेत की कॅलिफोर्नियाचं कोकण झालेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठी लोकांचं त्या इलेक्शन बद्दल काय म्हणणं आहे आणि एकूणच भारतीयांचं? बरेच भारतीय इथे इलेक्शनच्या वेळेला तर पॉलिटिकली खूप ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांना बरीच त्याच्याबद्दल माहिती पण असते आणि ते खूप रस घेतात इथल्या इलेक्शनमध्ये. कारण का भारतीयांची एक खासियत आहे की आपण ज्या देशात जातो आपण तिथले खूप असिमिलेट होतो किंवा आपण तिथलेच होतो आणि तिथल्या सगळ्या काय म्हणतात पद्धती आपण फॉलो करायला लागतो आणि त्यात अमेरिकेत पॉलिटिक्स हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे भारतीय लोक अतिशय ह्याच्यात इंटरेस्ट घेतात. अ, हम्म, गेली काही इलेक्शन बघता माझ्या मते 2016 मध्ये बऱ्याच भारतीय लोकांनी ट्रम्पसाठी मतदान केलं असावं, कारण का त्यांच्यासाठी हम्म, इकॉनॉमी हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. बाकी मुद्दे बरोबर. तेवढे तेवढे महत्त्वाचे नसतात. अर्थात यावेळेला थोडी गोष्ट वेगळी आहे, कारण का त्यावेळेला क्लिंटन होते आणि ट्रम्प होते. त्यावेळेला कोणी इंडियन वंशाचं तिथे नव्हतं या इलेक्शनमध्ये. त्यामुळे आणि एक यावेळेला स्थिती मुद्दा आहे थोडीशी. की भारतीयांना अमेरिकेमध्ये जायचं असेल, काम करायचं असेल तर H1B व्हिसा हा एक सगळ्यात मोठा मुद्दा असतो आणि ट्रम्प त्याच्या बाबतीत थोडेसे लिबरल आहेत असं म्हटलं जातं. वेराज कमला हॅरिस यांची धोरणं अमेरिकेच्या बाजूने अर्थातच जास्त असू शकतात. याबद्दल काय म्हणणं आहे? तो मुद्दा म्हणजे तितका महत्वाचा असेल असं मला वाटत नाही आता या क्षणी, कारण का अगेन हा अतिशय कॉम्प्लेक्स मुद्दा आहे. H1 असेल किंवा ग्रीन कार्ड असेल आणि त्याचा सगळ्यात जास्त तोटा भारतीय लोकांना सहन करायला लागलेला आहे गेले कित्येक हम्म, वर्ष. तर त्याच्यात काही फार बदल होईल असं मला वाटत नाही. पण तुम्ही म्हणल्याप्रमाणे ट्रम्प हे त्यांचं धोरण हे जास्ती ओपन माइंडेड होतं, खास करून भारतीयाविषयी आणि भारताविषयी आणि भारतीयांविषयी. आणि हम्म, H1B किंवा तत्सम ज्या ज्या गोष्टींनी अमेरिकेमध्ये स्किल्ड लेबर ज्याला म्हणतात त्यांना आणू हम्म, शकतात, त्या बाबतीतही त्यांचं मत थोडं उदार होतं. त्यामुळे त्यांच्या पॉलिसी सुद्धा तशा चांगल्या होत्या. वेरॅज डेमोक्रॅट्सची पॉलिसी त्या बाबतीत थोडी वेगळी आहे आणि हम्म, त्याचा किती या इलेक्शन नंतर फरक पडेल की सांगणं हम्म. अवघड आहे. पण बरोबर. असं पण म्हणतात की भारतीय नागरिक जे अमेरिकेमध्ये आहेत ते अमेरिकेमध्ये राहतात म्हणजे त्यांना मतदानाचा अधिकार मिळतो असं नाही. म्हणजे जरूर भारतीय लोक तिथे प्रभावी आहेत, पण अमेरिकेमध्ये कोणते भारतीय मतदान करू शकतात? जे लोक अमेरिकन सिटीजन आहेत ते भारतीय इथे मतदान करू शकतात. जे H1 विजावरती आहेत किंवा ज्यांच्याकडे ग्रीन कार्ड आहे किंवा जे हम्म, दुसऱ्या कुठल्याही विजावरती आहेत, ज्यांची सिटीजनशिप ही अजूनही भारतीय आहे, ती लोक इथे हम्म, मतदान करू शकत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, हम्म, भारत ड्युअल सिटीजनशिप अलाव करत नाही. त्यामुळे तुम्ही हम्म, जेव्हा अमेरिकन सिटीजन बनता तेव्हा तुम्हाला हम्म, भारताची सिटीजनशिप ही भारताला परत द्यावी लागते आणि मग हम्म, तुमच्याकडे OCI कार्ड येतं. सो जे लोक ज्यांनी इथलं नागरिकत्व घेतलंय त्यांनाच इथे हम्म, मतदान करणं अलाउड असतं. बाकी जी हम्म, लोक कुठल्याही विजावरती इथे कामासाठी आले, जरी ते इथे 10 वर्ष हम्म, राहत असले किंवा जे लोक हम्म, ग्रीन कार्डवरती आहेत गेली 10-15 वर्ष, ती हम्म. लोक इथे मतदान करू शकत नाहीत. रोहित, तुम्ही अमेरिकेमध्ये आता अनेक वर्ष राहतायत. तुम्ही मूळचे पुण्याचे आहात. पण तिथे अनेक वर्ष राहिल्यामुळे, तिथल्या पत्रकारितेमध्ये काम केल्यामुळे तुम्ही सुद्धा आता अमेरिकन नागरिक झालेला आहात. तुम्ही मतदान कसं करता? कोणती पद्धत असते? गेली 13-14 वर्ष मी मतदान करतोय आणि मला खूप ऑप्शन्स आहेत. तुम्ही मेल इन बॅलेट सुद्धा करू शकता आणि आता यावर्षी तर ते अतिशय सोपं केलं आहे की तुम्ही पत्र लिहून किंवा ईमेल करून कळू शकता की मला बॅलेट घरी पाठवा आणि मी बॅलेट भरून पाठवीन. पण मला हं. पर्सनली मतदान तिथे जाऊन करायलाच आवडतं. त्यात एक वेगळीच एक्साइटमेंट असते. तुम्ही तिथे लोकांना भेटता आणि बाहेर इथे आपल्यासारख्या मोठ्या मोठ्या लाईन्स लागत नाहीत. पण चांगली गोष्ट अशी असते की अतिशय शांत पद्धतीने इथे मतदान होतं आणि तुम्ही जेव्हा बूथवरती जाता तेव्हा तुम्हाला दोन्ही पार्टीचे लोक बाहेर भेटतात, जे आपापले पॅम्फलेट्स तुम्हाला देतात आणि तुम्हाला कुठल्या कॅन्डिडेटबद्दल अजून काही माहिती हवे का विचारतात आणि तुमची आयडेंटिटी चेक केली जाते. तुम्ही आज जाऊन मतदान करता, मग तुम्हाला एक मी मतदान केलं याचा एक स्टिकर तुम्हाला मिळतो आणि मुलांना वगैरे त्यात खूप खूप गंमत वाटते आणि शक्यतो हे मतदान बरोबर. आपल्यासारख्या शाळांमध्ये वगैरे होतं. तुमच्यासारखे म्हणजे तुमच्यासारखे पत्रकार आहेत, त्याबरोबरच माझे कितीतरी नातेवाईक, मित्रमैत्रिणी अमेरिकेमध्ये राहतात. त्यांच्याशी सुद्धा मी बोलले.
भारतामध्ये तर लोकसभेची निवडणूक होती, आता महाराष्ट्राची निवडणूक आहे, त्याबरोबरच काश्मीर सारख्या राज्यांमध्ये सुद्धा निवडणुका आहेत. खूप गरमागरम चर्चा व्हॉट्सअप ग्रुप्सवर, गार्डनमध्ये, मॉर्निंग वॉकला सगळीकडे घडत असतात. आता अमेरिकेमध्ये काय वातावरण आहे? तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल किंवा घराच्या भोवती कोणीही माणसं जमली तर काय चर्चा होते? नक्कीच इलेक्शनचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असल्याने चर्चा नेहमीच होते. आणि इथे जेव्हा लोकं बाहेर भेटतात, एखादा गेम पाहायला बारमध्ये भेटतात किंवा तुम्ही म्हणलात तसं जिममध्ये वगैरे भेटतात. आपल्या इथे जेवढी चर्चा होते तेवढी होत नाही. कारण काय या हं, बाबतीत ही सोसायटी थोडी रिझर्व्ड आहे आणि लोकं हं. ओपनली आपले पॉलिटिकल विचार दुसऱ्यांसमोर मांडत नाहीत. कारण का त्यांनी बरं. लोकांमध्ये दुरावा येण्याची शक्यता असते. हं, 2 पार्टी असल्याने आणि अतिशय पोलराइज्ड पद्धतीने इथली फिलॉसॉफी असल्याने पण हं. तुम्ही बघाल Facebookवरती बरीच लोकं या बाबतीत चर्चा करतात किंवा मी म्हणल्याप्रमाणे जेव्हा कोणी एखाद्याच्या घरी जातं किंवा एखादी पार्टी असते तेव्हा नक्कीच पॉलिटिकल गप्पांना उधाण येतं. पण आपल्या इतकी चर्चा होत नाही आणि तेवढी बरोबर. लांब चर्चा होत नाही कारण का लोकांना भीती वाटते की त्यांनी एकमेकांचे संबंध खराब होतील. हे खरं आहे. भारतामध्ये सुद्धा, महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोणत्याही राजकीय घडामोडींवर बोलताना ही काळजी घ्यावी लागते, की आपल्यामधली मैत्री कायम राहावी, नातं कायम राहावं. अगदी शेवटचा प्रश्न, तुम्हाला या अमेरिकन निवडणुकीबद्दल काय वाटतंय? आणि पंतप्रधान मोदींबद्दल, राहुल गांधींबद्दल आणि भारताच्या निवडणुकांबद्दल तिथे काय बोललं जातं? मोदी अतिशय इथे पॉप्युलर आहेत आणि सध्या हं. आपण जेव्हा बोलतो तेव्हा सध्या राहुल गांधी अमेरिकेच्या टूरवरती आहेत. हो. आणि इथल्या इलेक्शनमुळे कुठे ना कुठे त्यांच्या टूरला जास्ती कव्हरेज मिळत नाहीये. मी 1-2 रिपोर्ट्स त्यांच्या टूरबद्दल वाचले. इनफॅक्ट कालच ते वॉशिंग्टनमध्येही आले होते. तर त्यामुळे राहुल गांधींविषयी थोडीफार उत्सुकता आहे इथल्या मीडियामध्ये. खास करून जी मीडिया थोडक्यात लिबरल मीडिया ज्याला म्हणता येईल अ, हं. किंवा लेफ्ट विंग मीडिया तिथे थोडीफार उत्सुकता आहे. पण सध्या इन जनरल अमेरिकन मीडियामध्ये कसं आहे, की अमेरिका हाच इतका मोठा मुद्दा असल्याने बाहेरच्या हो. जगाकडे लक्ष द्यायला वेळ होत नाही. आणि मोदी पॉप्युलर आहेत भारतीय कम्युनिटीमध्ये. मोदी दरवर्षी येतात. त्यांच्या मोठ्या-मोठ्या सभा इथे होतात. त्याचं हं. थोडंफार कव्हरेज बघायला मिळतं. पण तितकी उत्सुकता नाहीये जितकी असायला पाहिजे. कारण का अच्छा. यू नो अमेरिकन अमेरिका सुपर पॉवर असल्याने आणि हा देश एवढा मोठा असल्याने हं. स्वतःच्याच स्वतःच्याच इथे जास्ती चर्चा होते. रोहित, अमेरिकेमध्ये 5 नोव्हेंबरला निवडणुका आहेत आणि त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्येच कदाचित महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका सुद्धा होतील. त्यामुळे महाराष्ट्राचे अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू आणि अमेरिकेचे अपडेट्स तुम्ही आम्हाला देत राहा. पण खूप खूप धन्यवाद वन इंडिया मराठीशी बोलल्याबद्दल. वन इंडिया मराठी हे आमचं YouTube चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा.